नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देशमुख गंगाधर बालाजीराव, वैकुंठवासी धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर, इतिहास विभाग. आजपासून आपण BA प्रथम वर्षातील इतिहास विषयाचा अध्यापनास सुरुवात करणार आहोत. तर BA प्रथम वर्ष हे भाग किंवा BA प्रथम वर्षाचा जो भाग आहे तो समजून घेण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला BA प्रथम वर्षामधील इतिहास विषयाच्या पेपरबद्दल माहिती पाहणं आवश्यक आहे. मी जो पेपर शिकवणार आहे तो पेपर म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत हा पेपर शिकवणार आहे. BA प्रथम वर्ष या सिलेबसची माहिती पाहण्या अगोदर आपण BA प्रथम वर्षामध्ये किती पेपर शिकवले जातात आणि ते कशा पद्धतीने त्याची रचना असते याबद्दल आपण माहिती पाहू. तुम्ही गेल्या वर्षी जे 12वी मध्ये पास झाला आहात त्यावेळेस तुम्हाला 12वीला सिलेबस होता तो एक चॅप्टर वाईज सिलेबस दिला जायचा. तो सिलेबस पूर्ण केल्यानंतर वर्षाला एकदा परीक्षा दिली जायची. पण BA मध्ये म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट यामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये सिलेबस हा 6 महिन्यामध्ये विभागून दिला जातो आणि तो सिलेबस 6 महिने शिकून घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला जे शिकवलेला भाग आहे त्यावर 6 महिन्यानंतर एक्झाम होते, परीक्षा होते, त्यालाच सेमिस्टर म्हणतात. म्हणजे वर्षातून 2 वेळेस परीक्षा होते. मग इतिहास विषयाचे एकूण 4 पेपर असतात एका वर्षामध्ये BA प्रथम वर्षाला. पण ते पेपर हे 6 महिन्यामध्ये 2 पेपर म्हणजे इतिहास विषयाला एकूण 2 पेपर आहेत. पण त्याचे विभागणी केल्यानंतर 4 पेपर तुम्हाला थिअरीचे द्यावं लागतात. म्हणजे जे आपण आज सुरुवात करणारा पेपर आहे तो म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पेपर नंबर 1. त्याच्यानंतर दुसरा एक पेपर आहे तो पेपर म्हणजेच भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 हे 2 पेपर. मग याच पेपरचे 2 भागामध्ये विभाजन केले आहे. म्हणजे एकूण झाले 4 पेपर. म्हणजेच पहिल्या सत्राला 2 पेपर, दुसऱ्या सत्राला 2 पेपर, म्हणजे वर्षातून 4 पेपर हे BA प्रथम वर्षाला असतात. आता मी जो पेपर घेणार आहे ते पेपर म्हणजेच BA प्रथम वर्षातील पहिला पेपर. आणि हा पेपर घेत असताना आपल्याला तत्कालीन स्थितीमधल्या म्हणजे सिलेबस जो दिला आहे त्या भागावरच अभ्यास करायचा आहे, तेवढ्याच भागावर, आणि परीक्षा द्यायची. तर आज आपण जो BA प्रथम वर्ष इतिहासचा जो पेपर आहे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत तुम्हाला ग्रुपवर सिलेबस इंग्रजीमध्ये सुद्धा टाकलेला आहे, त्याचबरोबर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सुद्धा पाठवलेला आहे. म्हणजे तुम्हाला इंग्रजीमधला भाग ज्यांना समजत नसेल त्यांनी मराठीमध्ये जो सिलेबस दिला आहे तो पाहून घ्यावा. आता त्या अगोदर ग्रुपवर एक PDF फॉर्ममध्ये एक फोल्डर पाठवलंय, PDF पाठवलंय, आणि त्याच्यामध्ये काय BA प्रथम वर्षाला जेवढे पेपर आहेत, जे 4 पेपर मी सांगितलं BA प्रथम वर्षाला, त्या 4ही पेपरचा सिलेबस दिला आहे. तर त्यापैकी स्क्रीनशॉटवर पाठवलेला पेपर इंग्रजीमधून पाठवला
आणि हँडरायटिंगमध्ये मराठीमध्ये लिहून सिलेबस सुद्धा पाठवला. तर तोच भाग म्हणजे पहिला पेपरचा भाग आपण आज समजून घेणार आहोत. त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास 647 पर्यंत या पेपरमध्ये जे काही मार्कांची विभागणी कशा पद्धतीने केली त्याची माहिती अगोदर घेऊ. आज आपण विषयाचं नाव, पेपरचं नाव आणि या पेपरमध्ये अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस जो काय आहे याबद्दलची माहिती पाहणार. आणि उद्याच्या भागापासून आपण प्रत्यक्ष प्रकरण क्रमांक 1 चॅप्टर नंबर 1 हे सुरुवात करणार. तर पेपरचं नाव पुन्हा एकदा सांगतो, प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत. आता हा पेपर आहे. या पेपरला एकूण 75 गुण आहेत. एकूण 75 गुणाची विभागणी कशा पद्धतीने केली ते लक्षात घ्या. त्यामध्ये अंतर्गत गुण, त्याला इंटरनल मार्क म्हणतात. तुम्ही 12वीला सुद्धा इंटरनल मार्क टाकले असतील, तशाच पद्धतीचे इंटरनल मार्क असतात. हे दर 6 महिन्यासाठी 6 महिन्याचा सिलेबस आहे हा भाग. आणि याच्या भागाच्या पुढचाच भाग म्हणजे पुढे 6 महिने म्हणजे 2 पेपर झाले. अशा पद्धतीचे पहिला पेपर आणि दुसरा पेपर, असाच दुसरे 2 पेपर म्हणजे एकूण 4 पेपर असतात. आता या सिलेबसमध्ये किंवा या पेपर पुरता मर्यादित विचार करता आपण इंटरनल मार्क कशा पद्धतीने आहेत हे समजून घ्या. घटक चाचणी म्हणजे टेस्ट पहिली 10 गुण आहेत आणि दुसरी घटक चाचणी म्हणजे टेस्ट 10 गुण, टोटल झाले 20 गुण. त्याचबरोबर तुम्हाला गृहपाठ असतो. गृहपाठ म्हणजे होम असाइनमेंट, जे कॉलेजमध्ये काही प्रश्न दिले जातात ते लिहून आणायचं किंवा सादरीकरण करणे म्हणजे सेमिनार घेतला जायचा. या दोन्हीपैकी एक घेतलं जातं आणि त्याला मार्क आहेत 15. ते एकूण झाले 35. म्हणजे 10 मार्काची टेस्ट, पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट 10 मार्काची म्हणजे 20 झाले. आणि त्याच्यानंतर गृहपाठ किंवा सादरीकरण म्हणजेच होम असाइनमेंट किंवा सेमिनार, याला 15 गुण म्हणजे एकूण झाले 35 गुण. हे 35 मार्क तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर येणारे. तुम्ही ज्या पद्धतीने ते सादरीकरण कराल किंवा सोडून द्याल त्याच्यानुसार त्याला मार्क पडले जातात. 35 पैकी प्रॅक्टिकलचे मार्क आणि त्यानंतर लेखी परीक्षा. ही लेखी परीक्षा ही 40 गुणाची असते. आता हे 40 गुण कोणते, तर जो आपण सिलेबस आजपासून सुरुवात करणार आहोत म्हणजे समजून घेणार आहोत, ती 40 मार्काची थेअरीची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. आणि प्रॅक्टिकलचे 35 मार्क आणि लेखी परीक्षेचे 40 मार्क, हे दोन्ही मिळून एकूण 75 मार्कचा पेपर होतो. म्हणजे 35 मार्क तुम्ही कॉलेजमधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा कॉलेजमध्ये आम्ही जे सांगू त्या पद्धतीने तुम्ही टेस्ट 2 दिलात, होम असाइनमेंट करून आणलात तर 35 पैकी मार्क पडतील. आणि 40 पैकी मार्क हे आम्ही जो भाग शिकवला त्यावर विद्यापीठाची परीक्षा होते आणि त्यानुसार 75 पैकी तुम्हाला मार्काचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे मार्क हे तुमच्या मार्कशीटवर येतात. तर हे होतं इंटरनल मार्क आणि थेअरी परीक्षेची माहिती. तर आज आपण हा भाग पाहिल्यानंतर पुढे पेपरचा जो सिलेबस आहे, आपल्या पेपरचं नावच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत, याला सेमिस्टर पहिले म्हणतात. त्याच्यानंतर सेमिस्टर पहिल्यामधला पहिला पेपर, हा पेपर जवळपास 4 प्रकरणामध्ये विभागला गेला. आता हे 4 प्रकरण, हे प्रकरण सुद्धा
त्याच्यावर गुण आधारित आहेत. विद्यापीठाने म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे काय सिलेबस ठरवून देतो आणि त्या सिलेबस मधलाच भाग समजून घ्यायचा असतं, आपण शिकून घ्यायचं असतं आणि त्यावरच परीक्षा होते. आणि मी जो भाग 4 घटक शिकवणार आहे या घटकावरच पेपर पहिला आणि त्याचे प्रश्न येणार आहेत. तर पहिलं प्रकरण म्हणजेच साधने हे पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण अश्मयुग आणि सिंधू संस्कृती, आणि तिसरं प्रकरण वैदिक युग हे आहे, आणि चौथं प्रकरण भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. या 4 घटकाची माहिती आपल्याला त्या सिलेबसमध्ये पाहायची. तुम्ही आतापर्यंत 12वी पर्यंत 10वी 11वी 12वी पर्यंत जो सिलेबस पाहिला होता, ठराविक सिलेबस असायचा, तेवढ्यामध्येच हा सुद्धा ठराविक सिलेबस आहे, पण 6 महिन्याला एकदा एक्झाम होणार आहे. आणि BA प्रथम वर्षाला तुम्ही आल्यानंतर एकच पुस्तक घेऊन वाचवणं हा BA म्हणजे BA मध्ये एकच पुस्तक मी जे सांगितलं किंवा तुम्हाला जे वाटलं एकच पुस्तक घेऊन अभ्यास केला असं राहत नाही. या ठिकाणी रेफरन्स बुक असतात, संदर्भ ग्रंथ. आपल्याला जो योग्य जे वाटत असेल ते पुस्तक घ्यायचं, त्याच्यामध्ये वाचन करायचं, नोट्स काढायच्या आणि त्यानुसार नवीन भाग समजून घ्यायचा. जो भाग आहे, वेगवेगळी पुस्तकं असतात. तुम्हाला जसं 12वीला पाठ्यपुस्तकासारखा भाग होता, हे ठराविक असं या ठिकाणी पुस्तक असत नाही. तर अनेक पुस्तकं असतात, काही सिलेबसनुसार दिलेले असतात, काही सिलेबस नसतो, पण त्याच्यातल्या काही घटक 1-2 घटक सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत असतो त्या पुस्तकामध्ये. त्यानुसार आपण लायब्ररीमध्ये जाऊन आपल्या ग्रंथालयामध्ये जाऊन त्यानुसार वाचन करायचं असतं. तर प्राचीन भारताचा इतिहास, तुम्ही इतिहास आतापर्यंत समजून घेतला. बराच भाग 11वी 12वीला तुम्हाला झाला असेल, 10वीला सुद्धा झाला असेल. पण प्राचीन भारताचा इतिहास समजून घेताना सर्वप्रथम जो प्राचीन कालखंड आहे, जी मानवाची उत्पत्ती केव्हा झाली किंवा मानवाच्या उत्पत्तीपासून किंवा मानवाचा पृथ्वी तलावर उगम केव्हा झाला, तेव्हापासूनची माहिती आपल्याला या प्राचीन भारताच्या पेपरमध्ये पाहायची. मग हे पेपर पाहत असताना, या पेपरची माहिती पाहत असताना या घटक क्रमांक 1च दिले, नंबर 1चा घटक, याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. तर प्रथम घटक कोणता आहे? साधने हा घटक आहे. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये पेपर बद्दलची माहिती, पूर्ण सिलेबस हा समजून घेणार आहोत. आणि उद्यापासून घटक क्रमांक 1 साधने, याच्यातल्या मेन मुद्दे असतात, ज्याला पॉइंट म्हणतो, त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर आज तुम्हाला फक्त सिलेबसची ओळख कशा पद्धतीने असावी, म्हणजे सिलेबस काय आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, हे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. आणि उद्यापासून प्रत्यक्ष आपल्या चॅप्टरला सुरुवात होणार आहे. तर आपलं घटक क्रमांक 1 म्हणजे प्रकरण पहिलं आहे साधने. आता साधने म्हणजे काय? तर आपण एखादं काम करत असताना, उदाहरणार्थ एखाद्या क्लासला बसल्यानंतर रिकाम्या हाताने आपण बसत नाही, तर काय करतो? वही घेतो, पेन राहतं सोबत. हे काय झालं? शिकण्यासाठीची साधनं झाली. म्हणजे समोरचा व्यक्ती जो मी काही सांगत आहे ते लिखित स्वरूपात लिहून घेणे, याला साधने म्हणतात. हे आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. तशाच पद्धतीनं इतिहास समजून घ्यायचे. तर इतिहासामध्ये साधने असतात. इतिहास कुठला आहे, कोणी निर्माण केला, कोणतं ठिकाण आहे, याबद्दलची माहिती पाहायची असते. त्यामध्ये या साधनामध्ये 2 भाग केले, त्यालाच पुराण वस्तू संशोधन विषयक साधन आणि वाङ्मयीन साधन. पुराण वस्तू संशोधन विषयक साधन म्हणजे काय? जे किल्ले, राजवाडे, तोफा, नाणी, या वस्तू किंवा जे साधन आहेत त्याच्यावरून इतिहास समजतो, त्यालाच म्हणायचं पुराण वस्तू संशोधन साधने.
आणि या सर्व साधनाची माहिती त्या ठिकाणी पाहायची. आणि नंबर 2चा त्याच्यामध्येच आहे वाङ्मयीन साधने. म्हणजे वाङ्मयीन साधने म्हणजे लिखित स्वरूपात असणारी साधने. ताम्रपट असेल, तांब्याच्या पत्रावर लिखाण केलेलं साधन. त्यानंतर विविध ग्रंथ असतील, विविध वेद असतील, पुराणे असतील, जे काही लिखित साहित्य असेल, यांची माहिती म्हणजे वाङ्मयीन साधने. या घटकाची माहिती म्हणजे प्रकरण पहिले साधने, यामध्ये या सर्व घटकांची माहिती पाहिजे. आता नंबर 2चं प्रकरण आहे अश्मयुग आणि सिंधू संस्कृती. अश्मयुग म्हणजे ज्या कालखंडामध्ये मानवाने आपल्या जीवनाची सुरुवात केली, उत्क्रांती व्हायला सुरुवात झाली, मानव हा जीवन जगू लागला, त्या कालखंडाची माहिती. आणि त्याचबरोबर एक सिंधू संस्कृती, सिंधू नदीच्या काठावर एक संस्कृती निर्माण झाली, त्या सिंधू संस्कृतीची माहिती बघायची. आता या अश्मयुगामध्ये विविध टप्पे सांगितले आहेत. या अश्मयुगाची विविध टप्प्याची माहिती बघायची, म्हणजे मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली याबद्दलही माहिती पाहिजे. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीमध्ये जे काही तुम्ही भाग किंवा कोणत्या घटना ऐकल्या असेल, बऱ्याच ठिकाणची माहिती म्हणजेच हडप्पा, मोहेंजोदाडो, कालीबंगन, लोथल, हे शहरांची माहिती पाहिजे. या त्या ठिकाणी एक नागरी रचना म्हणजे मानवाने वस्ती कशा पद्धतीने केली आणि ती सापडलेले ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, तिथे काय काय सापडलं आणि त्याचे विशेषता काय ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्याचबरोबर दुसरा का भाग काय, शहराची रचना कशी होती आणि ही सिंधू संस्कृती निर्माण झाली आणि ती का नष्ट झाली याबद्दलची माहिती पाहिजे. हे झालं घटक क्रमांक 2. नंबर 3चा आहे वैदिक युग. वैदिक युग म्हणजे काय, तर वेदाचं तत्वज्ञान ज्या युगामध्ये सुरुवात झालं, जे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या वेदांची रचना झाली, या वैदिक कालखंडामध्ये पूर्ववैदिक कालखंड म्हणजेच वेद निर्माण होण्याच्या अगोदरचा कालखंड, म्हणजे निर्माण झाला तो कालखंड, आणि त्याच्यामध्ये बदल झाला म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात विकास घडून आला. त्यावेळेस राजकीय स्थिती कशी होती, सामाजिक स्थिती कशी होती, धार्मिक स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, या सर्व बाबीची माहिती पाहिजे. म्हणजे पूर्ववैदिक कालखंड किंवा पूर्ववैदिक युग आणि उत्तर वैदिक युग या दोन्ही युगाची माहिती आपल्याला समजून घ्यायची. आणि हा भाग म्हणजेच जो प्राचीन काळामध्ये जी आपण वेगवेगळे ग्रंथ निर्माण झाले, वेगवेगळे वेद निर्माण झाले, उपनिषदे झाले, याबद्दलची पूर्ण माहिती वैदिक कालखंडामध्ये आपल्याला समजून घ्यायचं. हे घटक क्रमांक 3, प्रकरण क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर आपलं शेवटचं प्रकरण आहे, ते प्रकरण म्हणजे भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. जे वैदिक युग बघितलं तर हिंदू धर्माशी निगडीत होतं, आणि घटक क्रमांक 4 मध्ये भारतातील जैन आणि बौद्ध धर्माची माहिती पाहत असताना जो भारतामध्ये गौतम बुद्धाने निर्माण केलेला बौद्ध धर्म आणि वर्धमान महावीर जे जैन धर्माचे 24वे तीर्थकर आहेत, यांनी जैन धर्माला सर्वोच्च अशा शिखरावर नेऊन पोहोचलो, म्हणजे त्याच्यामध्ये विकास घडून आणला, तो जैन धर्म. या घटकामध्ये भारतातील जैन आणि बौद्ध धर्माच्या कालखंडामध्ये 16 महाजनपदे सुद्धा निर्माण झाली होती. 16 महाजनपदे म्हणजे आजच्या कालखंडामध्ये जसं भारतामध्ये विविध राज्य आहेत, हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जशा पद्धतीचे आहेत त्याच पद्धतीने भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे राजे आणि राजेशाही परंपरा होती. ते कोणकोणती होती त्याच्या पद्धती माहिती घ्यायची, आणि ती 16 होती आणि ती प्रमुख भारतातली होती, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची. त्यानंतर जैन धर्माचे जे वर्धमान महावीर जो 24वे तीर्थकर आहेत, त्यांचं पूर्व आयुष्य कशा पद्धतीनं होतं, त्यांची कौटुंबिक माहिती, आणि त्यांनी जैन धर्म आणि जैन धर्माबद्दलचे जे तत्वज्ञान मांडलं त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आणि तशाच पद्धतीने महात्मा गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची जी स्थापना केली होती, त्या गौतम बुद्धांची माहिती पाहत असताना
त्यांच्या कौटुंबिक स्थितीचा, त्यांचं पूर्व आयुष्य कशा पद्धतीचं होतं, संसारिक जीवन कशा पद्धतीचं होतं, त्यांनी संन्यास कशा पद्धतीने अंगीकारला आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार सर्व भारतीयांना कशा पद्धतीने त्यांनी शांतीचा संदेश देण्याचं काम केलं, याबद्दलची माहिती या घटक क्रमांक म्हणजे प्रकरण 4 मध्ये पाहणार आहोत. तर आतापर्यंतचा जो भाग पाहिला तो भाग म्हणजे आपण आजच्या पिरियडमध्ये जी माहिती पाहिली, BA प्रथम वर्षाच्या पहिल्या पेपरला म्हणजे इतिहास विषयाच्या पहिल्या पेपरला जो अभ्यासक्रम त्याला सिलेबस म्हणून ओळखलं जातो ते कोणकोणता आहे, या सिलेबसची आपण उजळणी घेण्याचं काम केलं. म्हणजे जे सिलेबस आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे हे तुम्हाला समजून येण्यासाठी म्हणून हा भाग सांगितला. तर उद्याच्या आपल्या घटकापासून किंवा उद्याच्या आपल्या लेक्चरपासून आपण घटक क्रमांक 1 प्राचीन भारताच्या इतिहासाची जी साधने आहेत त्यामधलं पुराण वस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने या 2 साधनामधील नंबर 1 चा पुराण वस्तू संशोधन विषयक साधने म्हणजे काय आणि त्याबरोबरच त्या साधनामध्ये कोणकोणते घटक येतात, किल्ले, राजवाडे, जे काही वेगवेगळे भाग येतात किंवा कोणकोणत्या वस्तू येतात, या सर्व बाबीची माहिती पाहणार आहोत आणि या बाबीवरच प्राचीन भारताचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे. तर आज बघितला भाग म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत जो कालखंड आहे या कालखंडचा सिलेबस पूर्णपणे अभ्यासलो. तर उद्याच्या भागामध्ये आपण प्रकरण पहिले हे प्रत्यक्षपणे म्हणजे सुरुवात करणार आहोत.